नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा असणार आहे, कारण भूमीने अशी चाल खेळलेली आहे की रागिणीला जराही त्याची कल्पना नव्हती. रागिणीच्या पुढे 100 पावलं टाकत भूमीने रागिणीचा बँड वाजवलेला आहे. तिला कळायचं बंद झालेलं आहे, कारण भूमीने जे काही केलेलं आहे त्यामुळं रागिणी पाहतच बसलेली आहे. तिला कळलंही नाही की आपण हे सगळं काय केलेलं आहे. या सगळ्यामुळं भूमीने एक अशी जबरदस्त युक्ती लढवलेली होती की ज्यामुळं रागिणीने आता संन्यास घ्यायची तयारी केलेली आहे. आता रागिणी कशा प्रकारे संन्यास घेणार आणि रागिणीला संन्यास घ्यायला तर कोण सांगतंय, तर हे घरातीलच सर्वजण. म्हणजेच आजी स्वतः बोललेली आहे की रागिणी संन्यास घेईल आणि हे सगळं सोडून जाईल. हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे रागिणीला आणि पौर्णिमाला मदत करणाऱ्या नीलांबरीचं आज पहिल्यांदा भूमीच्या बाबांनी थोबाड फोडलेलं आहे आणि घरातून तिथे तिची हकलपट्टी केलेली आहे. तिला सांगितलेलं आहे की या घरात राहण्याचा तुला कोणताही अधिकार नाही, या घरातून तू चालती हो, अशा भाषेत बोललेले आहेत आणि तिची वाट लावलेली आहे. तर हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे भूमी आता आलेली आहे. आकाशला रागिणी म्हणत असते की अरे नको रे, कशाला बाळा, तू कशाला ही प्रॉपर्टी माझ्या नावावर करतोयस. तेव्हा आकाश म्हणत असतो की आत्या, भूमीचे झालेले सगळे गैरसमज आहेत ना, ते दूर होतील, त्यासाठी मला हे सगळं करायचं आहे, असं आकाश अगदी प्रामाणिकपणे बोलत असतो. त्याला माहितीही नसतं की रागिणीच्या मनात किती काळबेरा आहे. हे सगळं आकाश बोलत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता भूमी तिथे येते. आकाश साईन करणार असतो, आकाश सही करणार. या गोष्टीचा आनंद भूमीला तर खूप झालेला, इकडे रागिणीला तर खूप झालेला असतो. पण त्याच वेळी तिथं येऊन पोहोचते ती म्हणजे भूमी. भूमीने अशी काही एंट्री घेतलेली असते की रागिणीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण भूमीने तिथे येऊन असं सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी आकाश, आधी तुला माझ्या पेपरवर सह्या करायला लागतील, मगच तू प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करू शकतो. तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडतो. भूमीला आकाश विचारतो की कसले पेपर. त्यावेळेस भूमी सांगते की आता जे पेपर मी तुला देणार आहे ना, ते पेपर म्हणजे डिवोर्सचे पेपर, माझ्या आणि तुझ्या डिवोर्सचे पेपर. यावर तुला आधी सह्या कराव्या लागतील आणि मगच तुला दुसऱ्या कोणत्या पेपरवर सह्या करायच्या आहेत ते कर. याच्याशी माझ्या पेपरवर सह्या करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. आकाश म्हणतो डिवोर्स, काय बोलतेस तू हे भूमी. तेव्हा भूमी म्हणते हो आकाश, मला तुझ्याकडून डिवोर्स हवा आहे, मला तुझ्याकडून सुटका हवी आहे आणि त्याचबरोबर मला तुझ्याकडून आणखी एक गोष्ट हवी आहे, ती म्हणजे मला या सगळ्यामध्ये पोडगी म्हणून माझ्या बाळाच्या काळजीसाठी महाजनांची अर्धी प्रॉपर्टी हवी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत आपला डिवोर्स होत नाही तोपर्यंत तू ही प्रॉपर्टी कोणाच्याही नावावरती करू शकत नाही. जेव्हा भूमीने हे सगळं सांगितलेलं असतं तेव्हा मात्र इकडे रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते. भूमीने ते प्रॉपर्टीचे पेपर हातात घेतलेले असतात आणि टराटरा फाडायला सुरुवात केलेली असते आणि रागिणी मात्र पाहतच राहते. रागिणीला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण भूमीने रागिणीची वाट लावलेली असते आणि इकडे रागिणीच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तिला कळायचं बंद झालेलं असतं की काहीही झालं तरीही रागिणीने आज जे काही केलेलं असतं ना, त्या रागिणीच्या समोर आता भूमीने तिची इतकी वाट लावून ठेवलेली असते की रागिणी अगदी पाहतच राहिलेली असते. तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि इकडे मात्र आता भूमीने रागिणीला सांगितलेलं होतं की मी येणार आणि मी आकाशला सोडवणार. तर बरोबर त्याच पद्धतीनं गोष्टी घडलेल्या असतात आणि भूमी बरोबर पोचलेली असते, कारण रागिणीने मुहूर्त काढलेला असतो, तो म्हणजे आकाशच्या अंताचा. आणि ते आकाशचा परवाचा अंत तिला करायचा असतो. पण तिथे भूमी पोचलेली आहे आणि भूमीने रागिणीची वाट लावलेली आहे. इकडे रागिणीला तर कळतही नसतं की काय होणार आहे, पण त्याच वेळी भूमीने संधी साधलेली असते. इकडे प्रशांत मात्र भयानक चिडलेला असतो. प्रशांत म्हणत असतो की आई, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस. अगं भूमिताईने या घरासाठी तुला जे 2 वेळचं खायला मिळत होतं ना, ते पण या भूमिताईमुळं मिळत होतं आणि तू भूमिताईच्याच विरोधात असलं कारस्थान केलेलं आहेस, असं बोललं जात असतं. तेव्हा इकडे नीलंबरी म्हणत असते की मी काहीही चुकीचं केलेलं नाही.
तेव्हा मात्र इकडे निलंबरीला लगेचच तिथे प्रशांत सांगत असतो की तुला कळतंय का, तू आज भूमिताईला कोंडून ठेवत होती, तुला कळतंय का, तू काय करत होतीस ते. प्रशांत हे सर्व बोलत असतो आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की बाबांची एंट्री तिथं होते. प्रशांत चिडलेला असतो आणि बाबांच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गोंधळ झालेला आहे. तेव्हा ते विचारू लागतात की काय केलं या बाईने, आज काय गोंधळ घालून ठेवलाय ते सांग मला, आत्ताच्या आत्ता कळू दे मला की या बाईने काय गोंधळ घालून ठेवलेला आहे. असं जेव्हा बाबा म्हणत आहेत तेव्हा मात्र इकडे प्रशांत सांगायला सुरुवात करतो. तेव्हा निलंबरी म्हणत असते, अहो काय त्यात एवढं, आत्ताच तर तुम्ही आलाय, पाणी घ्या आधी, शांत व्हा. तेव्हा बाबा म्हणत असतात की मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे की हिने काय गोंधळ घातलेला आहे. आणि हे जेव्हा ते विचारत असतात तेव्हा मात्र प्रशांत त्याचबरोबर बाबा दोघंही निलंबरीच्या विरोधात तिथं उभे राहिलेले असतात. लगेचच प्रशांत सांगतो की बाबा तुम्हाला माहिती आहे का, आज ना आकाश जिजू सगळी प्रॉपर्टी हे रागिनी आत्याच्या नावावर करणार होते आणि तिथे जाऊन भूमिताईला हे सगळं थांबवायचं होतं. तर आईने त्याच्यामध्ये गोंधळ घातलेला आहे. आईने भूमिताईला कोंडून ठेवलेलं होतं आणि तिथे जाऊ देत नव्हती. तेव्हा बाबांना मात्र खूप राग येतो आणि भूमीचे बाबा म्हणू लागतात की तुला कळतंय का काय केलंयस, खरंच मी माझ्यासाठी ना तू कलंक आहेस, कलंक, आई या नावालाही कलंक आहेस तू, तुला कळतंय का. असं म्हणत भूमीचे बाबा भयानक चिडलेले असतात आणि त्यांचा राग अनावर झालेला असतो आणि इकडे निलंबरीची वाट लागलेली असते. बाबा तिला म्हणत असतात की तुला काय वाटलं, तू प्रत्येक वेळेस चुकीची वागत राहशील. अगं तुला माहिती आहे का, तुला असं वाटतं ना की तू हे सगळं तुझ्या पुन्नूसाठी केलेलं आहे, पण ती बाई पुन्नूला तुझ्या कधीच काही देणार नाही. एक वेळ माझी भूमी पुन्नूला तुझ्या न्याय मिळवून देईल, पण ती बाई पुन्नूला कधीच काही देणार नाही. हे जेव्हा बाबा बोलत असतात तेव्हा इकडे निलंबरी पाहत असते आणि त्यावेळी त्यांनी खानदेशी निलंबरीच्या कानाखाली वाजवलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की अगं माझ्या मुलीच्या पोटात बाळ वाढतंय आणि अशा अवस्थेत तू तिला त्रास देत आहे, माझ्या मुलीच्या तू जीवावर उठलेली आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा बाबांचा राग अनावर झालेला असतो आणि त्यांनी निलंबरीच्या खानदेशी कानाखाली वाजवलेली असते आणि म्हणतात की हे मी आधीच करायला पाहिजे होतं, मी ना खूप वेळ घेतला गं, मला वाटलं की तू सुधारशील, माझ्या मुलांची तू आई आहेस, पण नाही, तू कधीच सुधारू शकत नाही हे मला कळलेलं आहे. प्रशांतच्या समोर निलंबरीचं थोबाड फोडलेलं असतं आणि निलंबरीला दाखवून दिलेलं असतं की तिची काय लायकी आहे आणि तिला म्हणतात की आत्ता मी तुला सांगत आहे या घरातून आत्ताच्या आत्ता चालती व्हायची आहे, या घरामध्ये तू राहायचं नाही. असं म्हणत तिचा हात धरून तिला खेचत घराच्या बाहेर फरफटत बाबा घेऊन जात आहेत. निलंबरी म्हणत असते की अहो असं काय करताय तुम्ही, प्लीज असं नका करू. परंतु बाबा भयानक चिडलेले असतात आणि माधवरावांनी आता इकडे निलंबरीला घराच्या बाहेर हकललेलं असतं. अंधारात बाहेर ती उभी असते आणि ती म्हणत असते की अहो असं नका करू, मी कुठं जाऊ. परंतु तिचं कोणीही ऐकून घेत नाही, कारण आजपर्यंत तिनं जी कारस्थानं केलेली असतात त्याचाच परिणाम तिला हा भोगावा लागत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की माधवरावांनी आतून कडी लावून घेतलेली आहे आणि निलंबरी बाहेर बोंबलत उभी आहे आणि इकडे त्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे की हे सगळं जे काय होत आहे ते इतकं भयानक आहे की या निलंबरीचं करायचं काय, हा मोठा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की पौर्णिमा त्याचबरोबर सगळेजण घरी टेन्शनमध्ये आहेत, कारण इकडे भूमीने खूपच मोठा बॉम्ब फोडलेला आहे. इकडे आकाश म्हणत असतो की अगं भूमी, आपली माणसं आहेत, तुझी आणि बाळाची काळजी घेणार आहेत, तू असं काय बोलतेय. तेव्हा भूमी म्हणते काय, ही माणसं आपली आहेत, ती माझी आणि आपल्या बाळाची काळजी घेणार आहेत. आकाश तुला कळतंय का, आपलं बाळ हे बाळ राहणार नाही कायमस्वरूपी, तुझ्या लक्षात येत नाही आहेत गोष्टी. हे भूमी बोलत असते, रागिनी मात्र पाहतच असते, तिच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नाही. आणि त्याचबरोबर रागिनी जेव्हा हे सगळं पाहत असते तेव्हा तिथं असलेल्या सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण हे सगळं जे काही घडत असतं तेव्हामुळं कुणालाच कळत नसतं की भूमी हे सगळं काय बोलत आहे. भूमी फक्त आकाशला एकच म्हणत असते की आकाश मला सुटका हवी आहे तुझ्यापासून, मला डिवोर्स दे आणि मला मोकळं कर. अक्षरशः भूमी हात जोडत असते आणि आकाशच्या समोर विनवण्या करत असते. आकाश म्हणत असतो भूमी काय करतेस तू हे, अगं बाळ माझं आहे, तू माझी आहे, तुला माझ्या त्रास होऊ नये म्हणून तर मी हे सगळं करत आहे. आता आत्याच्या नावावर प्रॉपर्टी करत आहे कारण काही झालं तरी तुझ्या मनातला गैरसमज दूर करायचंय. तेव्हा भूमी म्हणते की तुला कळत नाही आकाश, प्रत्येक वेळेस मला सांग की तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये, तुला प्रत्येक वेळेस मला प्रत्येक वेळेस तुला सांगायला लागतं, तुला पुरावे द्यावे लागतात, उद्या माझ्या बाळालाही तेच करायचंय का.
मी आणि माझ्या बाळाने आयुष्यभर तुमच्या सगळ्यांच्या समोर हात पसरून राहायचे आहेत का? नाही रे आकाश, मला सुटका हवी आहे तुझ्यापासून, मला डिवोर्स दे, मला नाही राहायचं, हे भूमी बोलत असते. आणि आकाश म्हणत असतो, भूमी तुला कळतंय का तू काय बोलतेयस? तुला माझ्यापासून सुटका हवी आहे? भूमी म्हणते हो, कारण मला सांग, मी प्रत्येक वेळेस तुला या बाईच्या बद्दल गोष्टी सांगितलेल्या आहेत तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे का? तेव्हा आकाश रागिनीकडे पाहत असतो. तेव्हा रागिनी म्हणत असते, नकोय मला आकाशी प्रॉपर्टी वगैरे सगळं काही नको आहे, मला तुम्ही सुखात हवे आहात. तेव्हा इकडे आजीही पाहत असते. तेव्हा अभिजित पण पाहत असतो. सगळेजण तिथं असतात. सगळेजण भूमीला म्हणत असतात की तुला कळतंय का भूमी, हे सगळं तू काय करतेस? परंतु भूमी एकाच गोष्टीच्या हट्टाला पेटलेली असते की मला आकाश तुझ्याकडून डिवोर्स हवा आहे, मला नाही राहायचं, मला आता सहन होत नाही, एवढंच भूमीचं म्हणणं असतं. आणि आकाश म्हणतो की तू काय बोलतेस भूमी, आम्ही सगळेजण तुझी आणि बाळाची काळजी घेणार आहोत, मग हे सगळं काय चाललंय? तेव्हा भूमी म्हणते, तुम्ही सगळेजण माझी आणि बाळाची काळजी घेणार आहोत? तुला कळतंय का आकाश, आता प्रत्येक वेळेस मला स्वतःला प्रूव्ह करायला लागतं. मी कुठलीही गोष्ट सांगितली तरी तू कधीच माझ्यावरती विश्वास ठेवत नाही. मला दाखवून द्यायला लागतं की हे सगळं काय आहे, कारण तू आत्ताही मला पुरावे मागितलेले होते, मी रागिनी आत्यावर आरोप केलेले होते, माझ्या आणि माझ्या बाळाचा जीव घ्यायला ही बाई निघालेली होती, तरीही तुला तुझे पुरावे महत्त्वाचे होते. आणि अजूनही तू मला सांगत आहेस की मी तुझ्याबरोबर आहे आणि माझ्याबरोबर कसं आहेस तू माझ्याबरोबर? अजूनही तुला असंच वाटतं का की मी तुला माफ केलं पाहिजे, मी तुझ्याशी सगळ्या गोष्टी सहन केल्या पाहिजेत, ह्या बाईचं जे म्हणणं आहे ते ऐकलं पाहिजे? तेव्हा आजी म्हणत असतात की अगं भूमी तू काय बोलतेस हे सगळं, रागिनी अशी नाहीये भूमी, तुला नाही माहिती. तेव्हा मात्र इकडे भूमीचं असं म्हणणं असतं की आजी तुम्हाला नाही माहिती रागिनी आत्या काय आहेत ते, कारण तुमच्या डोळ्यावरती तुमच्या लेकीसाठी आईच्या मायेची पट्टी बांधलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण आजी तुम्हाला अजूनही असंच वाटतं की काहीही झालं तरीही अजूनही तुमचं असंच म्हणणं आहे की तुम्हाला वाटत आहे की तुमची मुलगी ही कशी आहे. पण एक गोष्ट ठेवा लक्षात, ती म्हणजे की आत्ता जे काही घडत आहे ना ते इतकं विचित्र आहे की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण ज्या बाईने माझ्या बाळावर बाबतीत आणि माझ्यावर प्रत्येक वेळेस आरोप केलेले आहेत, त्या बाईने प्रत्येक वेळेस माझ्यासाठी खड्डा खणून ठेवलेला होता, तेव्हा तुम्ही कोणी नाही आलात, हे सगळं भूमी बोलत असते. आणि भूमीला खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. भूमीला कळतच नसतं की हे सगळं काय होत आहे, कारण भूमी हे बोलत असते आणि रागिनी मात्र पाहतच असते. रागिनीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी हे सगळं, आणि मग इकडे आजी म्हणायला सुरुवात करते, तुझं जर असं म्हणणं असेल भूमी तर रागिनी हे सगळं तुझ्यासाठी आणि तुझ्या आकाशासाठी करत आहे, तुमच्यासाठी करत आहे. तुला जर असं वाटत असेल तर रागिनी या सगळ्यावरती पाणी सोडून द्यायलाही तयार आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा आजी म्हणत असतात की माझी मुलगी तुमच्या दोघांसाठी तू जर सांगत असशील तर संन्यास घ्यायला तयार आहे. तेव्हा भूमी म्हणते की सांगा मग त्यांना, विचारा घेणार आहेत का त्या संन्यास हे सगळं सोडून? आणि तेव्हा मात्र रागिनी आणि अभिच्या पायाखालची जमीन सरकते. अभि इकडे रागिनीला म्हणत असतो की आई प्लीज प्लीज म्हणू नकोस तू संन्यास घेणार आहेस, कळतंय का तुला, असं रागिनीला अभि खुणवत असतो. आजी म्हणत असते की माझी मुलगी तुमच्या दोघांसाठी तुमच्यासाठी हे सगळं करत आहे आणि हे सगळं काय चाललेलं आहे. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते की अहो आजी तुम्हाला नाही माहिती तुमची मुलगी काय करत आहे ते, कारण तुम्हाला सगळ्यांना असंच वाटतं की तुमची मुलगी जे काय करत आहे ते खरंच योग्य आहे, पण तसं काहीच नाहीये. तुम्हाला कळतच नाहीये की तुमच्या मुलगीनं तुमच्यावरती कोणती झापडं लावून ठेवलेली आहेत, कोणत्या मायेची, कारण त्या ज्यांच्याबरोबर असतात त्यांच्याबरोबर त्यांना कधीच कळत नाही की रागिनी पटवर्धन ह्या कशा आहेत, कारण तुम्ही तर त्यांची आई आहात, तुम्हाला काय माहिती त्या कशा आहेत ते, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा भूमी आता सगळ्यांच्या समोर रागिनीला म्हणते की सांगा ना घ्याल का तुम्ही संन्यास? आणि त्यावेळेस रागिनी म्हणते की हो मी संन्यास घ्यायला तयार आहे. आणि आता रागिनीने संन्यास घ्यायचं मान्य केलेलं असतं, रागिनीने संन्यास घ्यायची तयारी दाखवलेली असते. आणि भूमी म्हणते की हो बरोबर आहे, ही बाई असाच खेळ खेळणार मला माहिती आहे, ही सगळ्यांच्या समोर असंच दाखवून देणार आहे की ती संन्यास घ्यायला तयार आहे, पण ही बाई कोणत्या थराला जाऊ शकते हे मला चांगलंच माहिती आहे, हे सगळं भूमी बोलत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो नाही आत्या नाही आत्या. तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघ बाबा कसं आहे, ही बाई काय आहे ते मला चांगलंच माहिती आहे. आणि मग इथे लगेचच रागिनी बोलायला सुरुवात करते, बोलव आत्ताच्या आत्ता वकिलांना आणि मी वकिलांच्या समोर तुला लिहून देते की या सगळ्यातलं मला काहीही नको आहे,
मला तुम्ही सगळेजण आनंदात हवे आहात, एवढंच मला हवं आहे. हे जेव्हा रागिनी बोलत असते तेव्हा भूमी म्हणत असते की मला माहिती होतं ही बाई अशीच चाल खेळणार आहे, त्यामुळं मला याच्याबद्दल काहीही शंका वाटत नाही. ही बाई याच पद्धतीनं वागू शकते. तेव्हा भूमी म्हणते हे बघ आकाश, तुला काय करायचं आहे ते कर, पण मला मात्र मोकळं कर. मला आणि माझ्या बाळाला मोकळा श्वास घ्यायचा आहे. मला नको आहे तुमची ही सगळी कटकार असताना, मला नको आहेत ह्या सगळ्या गोष्टी. अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर माझ्या बाळासाठी पोडगी म्हणून आणि मला मोकळं कर. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. भूमी मात्र एक जबरदस्त चाल खेळलेली असते आणि तिने रागिणीचा बँड वाजवलेला असतो. इकडे आकाश आजीच्या जवळ आलेला असतो आणि आजीला तो म्हणत असतो की मला कळत नाही आजी, हे सगळं काय चाललंय, भूमी हे सगळं काय बोलतेय, मला खरंच कळना गेलं या सगळ्या गोष्टी. तेव्हा मात्र इकडे भूमीने हे सगळं केलेलं असतं, ते इतकं जबरदस्त केलेलं असतं ना की आकाशला त्यानं विचार करायलाच वेळ दिलेला नसतो. आणि त्याहीपेक्षा रागिणीची मात्र खूपच जबरदस्त अशी वाट लावलेली असते. रागिणीने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की या पद्धतीने गोष्टी घडतील किंवा ही भूमी अशा पद्धतीनं चाल खेळेल. या गोष्टीचा विचार रागिणीने स्वप्नातही केलेला नव्हता आणि आज भूमीने हे सगळं करून दाखवलेलं असतं. आकाश मात्र इकडे रडत असतो. तो आजीला म्हणत असतो की आजी हे सगळं काय आहे, हे भूमी काय बोलत होती सगळं. तेव्हा आजी म्हणते की नको बाबा, तो शब्दही उच्चारू नकोस, ती गोष्ट होणं शक्यच नाही, ती गोष्ट मी होऊ देणार नाही आपल्या घरामध्ये, हे सगळं आजी बोलत असते. तेव्हा इकडे आजी पण रडत असते आणि ती म्हणत असते की भूमीचा गैरसमज झालेला आहे, आपल्याला काही करून भूमीचा हा गैरसमज दूर करायचा आहे, हे आजी बोलत असते. आणि त्याच वेळी इकडे आकाश रडत असतो की तिला माझ्याकडून सुटका हवी आहे. पण भूमीचं म्हणणंही खरं तर रास्त असतं, कारण आकाशला रागिणीच्या विरोधात एक शब्दही बोललेला चालत नसतो. तो प्रत्येक वेळेस भूमीला पुरावे मागत असतो. म्हणून आज भूमीने हे सगळं करून दाखवलेलं असतं आणि 6 महिन्यासाठी प्रॉपर्टी ही स्वतःच्या ताब्यात मिळवलेली असते. तिनं दाखवून दिलेलं असतं की ही प्रॉपर्टी तुम्ही तुमच्याकडे घेऊ शकत नाही, कारण काहीही झालं तरीही आत्ता सध्या ज्या गोष्टी घडत आहेत ना त्या अशा पद्धतीनं घडत आहेत की भूमीने दाखवून दिलेलं आहे की मला मोकळं कर आणि रागिणीचा बँड वाजवलेला असतो. इकडे आजी आकाशला समजवत असते. आता आकाश भूमीला मानाने घेऊन येणार असतो, कारण 6 महिने आकाश आणि भूमीला एकत्र राहायचं असतं. आकाशच्याही मनात कुठंतरी आता निर्माण झालेलं असतं की हे सगळं जे काय आहे ते चुकीच्या पद्धतीनं घडत आहे. आकाश भूमीला कशा पद्धतीनं घेऊन येणार हे आपल्याला पाहायला मिळत असतं. पण त्याआधी भूमी निघालेली असते तर रागिणी पुन्हा खाली येते आणि भूमीला म्हणत असते की काय. तेव्हा भूमी म्हणत असते कळलं ना, हारणं काय असतं, आता सवय लावून घ्यायची आहे, असंच हरत राहायचं आहे, कारण मी ते करणार आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आकाश म्हणतोय की आत्या घराच्या बाहेर हो, चालती हो, आणि आकाश हाताला धरून घराबाहेर काढत आहे, हे भूमी रागिणीला सांगत असते. आणि रागिणी मात्र म्हणत असते की काय, आणि रागिणीने भूमीवरती हात उचललेला असतो. त्या क्षणी भूमीने रागिणीचा हात तसाच पकडलेला असतो आणि तिचा हात मोडून तिच्या हातात द्यायची तयारी भूमीने केलेली असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की भूमीने पदोपदी दाखवून दिलेला आहे रागिणीला की तिची काय लायकी आहे. कितीही मोठी खेळी खेळली तरी रागिणीला भूमीने नेहमी धूळ चारलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.